साडी नेसलेल्या 9 महिला, एक दोघींच्या हातात तान्हबाळ, तर एक महिला पोटूशी वाटावी अशी. पेहरावावरनं त्या महिला अगदी साध्याच वाटत होत्या. त्या सोलापूरच्या कुर्डुवाडी स्टेशनवर आल्या तेव्हा इतर प्रवाशाप्रमाणेच त्या सुद्धा बाहेरगावी जाणारी एखादी ट्रेन पकडण्यासाठी आल्यात असंच वाटत होतं. पण त्यांची नजर आणि हालचाली काहीतरी वेगळंच सांगत होत्या, ज्या रेल्वे पोलिसांनी अचूक हेरल्या. आणि मग सुरू झाला कुर्डुवाडी ते सोलापूर असा अटकेचा एक थरारक प्रवास. सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये चढलेल्या त्या 9 महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या सगळ्या जणी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये चढलेल्या. पण कुर्डुवाडी ते सोलापूर या स्टेशन दरम्यान असलेलं रेल्वे पोलिसांचं नेटवर्क आणि एक्सप्रेस मध्ये असलेल्या सतर्क पोलिसांनी या दरोड्याचा प्लॅन उधळून लावला. या सगळ्या महिला धाराशिवच्या असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. ही टोळी आणि त्यांचा दरोड्याचा पॅटर्न कसा होता, रेल्वे पोलिसांनी या महिलांवरती पाळत ठेवून त्यांना अटक कशी केली, धावत्या सिद्धेश्वर एक्सप्रेस मधल्या दरोडेखोर महिलांच्या अटकेचा सगळा थरार सांगणारी आजची ही स्टोरी. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. लातूर वरून मुंबईकडे येणारी 22108 लातूर एक्सप्रेस 21 एप्रिलच्या रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान ही एक्सप्रेस धाराशिव स्टेशनवर आली. या ट्रेन मध्ये साडी नेसलेल्या 9 जणी एका डब्यात शिरल्या. त्यातल्या एकीच्या हातात अवघ्या काही महिन्यांचं तान्हबाळ होतं, तर त्यातली एक महिला गरोदर असल्याचं दिसत होतं. त्या सगळ्या 9 महिलांकडे लातूर एक्सप्रेसचं रिझर्वेशन नव्हतं, पण जनरल डब्यातनं त्यांचा प्रवास सुरू झाला. लातूर एक्सप्रेस मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास सोलापूरच्या कुर्डुवाडी स्टेशनवर आली. तेव्हा यातल्या 3 ते 4 महिला खाली उतरल्या. रात्रीची वेळ असल्यानं स्टेशनवर फक्त ट्रेन मधनं चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची तुरळक गर्दी होती. तेव्हा या 9 जणींमधल्या काही महिला कुर्डुवाडी स्टेशनवर फिरत होत्या. प्रत्येक डब्याच्या खिडकीतनं वाकून बघत होत्या. रात्रीची वेळ असल्यानं गाडीतल्या प्रवाशांचा सुद्धा डोळा लागलेला होता. पण या महिलांचा डोळा मात्र प्रवाशांच्या वस्तूंवर होता. कुर्डुवाडी स्टेशनवर त्यावेळी गुन्हे प्रतिबंध आणि शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे कार्यरत होते. त्यांना स्टेशनवर फिरणाऱ्या या महिलांपैकी 3 महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे मुंडे यांनी त्या तिघींना अडवून त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी मात्र मुंडे यांना उडवाउडीची उत्तरं दिली. त्यांच्या या अशा वागण्यामुळे हेड कॉन्स्टेबल मुंडे यांचा संशय आणखीनच वाढला आणि त्यांनी त्यांना स्टेशन परिसरातनं बाहेर जायला सांगितलं. त्या तिघींनी प्लॅटफॉर्मवरनं बाहेर जायचा फक्त बहाणा केला. नंतर मुंडे दुसऱ्या कामात व्यस्त झाले आणि तेवढ्यातच गाडीचा हॉर्न वाजला आणि गाडी सुटण्याच्या काही क्षणाधी या तिघी पुन्हा लातूर एक्सप्रेस मध्ये चढलेल्या होत्या. पण त्याच वेळी हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडेंनी त्यांना ट्रेन मध्ये चढताना बघितलं. आपण या महिलांना हटकलेलं असताना सुद्धा त्या ट्रेन मध्ये चढल्यानं मुंडेंना यात नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. त्यांनी लगेचच सोलापूर आरपीएफ विभागाला सतर्कतेचा इशारा दिला. कुर्डुवाडी स्टेशन सोडल्यानंतर रात्री 1:45च्या आसपास ही ट्रेन जेऊर स्टेशनवर आली. खरं तर ही एक्सप्रेस जेऊर स्टेशनवर थांबत नाही, पण त्या रात्री ट्रेननं तिथं टेक्निकल हॉल्ट घेतला. याच संधीचा फायदा घेऊन या सगळ्या 9 जणी जेऊर स्टेशनवर उतरल्या. तिथं त्या बराच वेळ थांबल्या होत्या. कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्या सगळ्या जणी एकत्र न थांबता 2-3 गटांमध्ये बसून राहिल्या. पहाटे 4:30च्या दरम्यान मुंबईवरनं सोलापूरच्या दिशेनं जाणारी 12115 सिद्धेश्वर एक्सप्रेस जेऊर स्टेशनवर आली. या सगळ्या जणी त्या एक्सप्रेस मध्ये वेगवेगळ्या डब्यांमध्ये चढल्या. पहाटेची वेळ असल्यामुळे सिद्धेश्वर एक्सप्रेस मधलं धावतं विश्व साखर झोपेत होतं. याचाच फायदा घेऊन या 9 जणींनी आपल्या दरोड्याच्या मुख्य प्लॅनला सुरुवात केली. त्यांनी सिद्धेश्वर एक्सप्रेस मधल्या सगळ्या डब्यांमध्ये गुपचूप फिरत रेकी करायला सुरुवात केली. प्रवाशांच्या बॅगा, पर्स, मोबाईल आणि मौल्यवान दागिने यावरच त्यांची नजर होती. आपल्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये, प्रवासी झोपलेले असल्यामुळे आपल्याला कुणीही पकडणार नाही असाच त्यांचा समज झाला होता. पण त्यांचा हा समज आणि अंदाज खोटा होता. कारण हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांनी कुर्डुवाडी स्टेशनवरनं दिलेल्या अलर्टनुसार सोलापूर आरपीएफ विभाग ऍक्टिव्ह झाला होता. सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये कार्यरत असलेले एस्कॉर्टिंग पथकातील हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना संशयित महिलांबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती. पण इतक्या प्रवाशांमध्ये या महिलांना ओळखणं कठीण होतं. या सगळ्या जणी कुर्डुवाडी स्टेशनवरनं एक्सप्रेस मध्ये चढल्याचं त्यांना समजलं. तेव्हा सीसीटीव्ही मधनं मिळालेले त्यांचे फोटोज ही हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र आणि ब्रजेश यादव यांना पाठवण्यात आले होते. महिला साडी नेसलेल्या असून एकीच्या हातात लहान बाळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोघांनीही अख्खी सिद्धेश्वर एक्सप्रेस पिंजून काढायला सुरुवात केली. प्रवासी गाढ झोपेत असल्यामुळे पोलिसांना महिलांना शोधणं तसं कठीण नव्हतं.
पण तरी सुद्धा पोलीस आपल्यावर लक्ष ठेवू नये त्याची जराशी कल्पना त्या महिलांपैकी कोणाला आली असती तर त्या सावध झाल्या असत्या. त्यामुळे कॉन्स्टेबल हरमेंद्र आणि ब्रजेश यादव यांनी आपली कारवाई अगदी गुप्तपणे करणं भाग होतं. आपण कोणाचा तरी शोध घेतोय असे या दोघांनी जरासही भासून दिलं नाही. पण नजर मात्र त्या 9 जणींचा शोध घेत होती. पोलीस फिरत असल्याचं पाहून वेगवेगळ्या डब्यात असलेले यातल्या काही जणी झोपण्याचं नाटक करून सुद्धा राहिल्या. पण शेवटी त्यांचा कट उघड झाला. यातल्या 2 ते 3 महिला फिरत फिरत एक्सप्रेसच्या बोगी नंबर S5 मध्ये आल्या. त्याच क्षणी एक्सप्रेस मधल्या दोन्ही पोलिसांची नजर त्यांच्याकडे गेली. आता अंधार असल्यामुळे या त्या संशयित महिला असल्याची त्यांना खात्री पटत नव्हती, पण त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. रात्रीच्या वेळी त्या प्रवाशांच्या बॅगांकडे लक्ष देत असल्यानं या दोघांनीही थेट त्यांना ताब्यात घेतलं. ट्रेनमध्येच या दोघी तिघींची चौकशी करण्यात आली आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण 9 जणींच्या टोळक्याला ताब्यात घेण्यात आलं. या सगळ्या 9 जणींना आपला प्लॅन फसलाय हे लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. सकाळी 7च्या दरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर आली. तेव्हा तिथं कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफची विशेष टीम सज्ज होती. या सगळ्या 9 महिलांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. योगिनी उर्फ उषा येरवंड्या पवार, प्रिया रोहन पवार, ऐश्वर्या उर्फ पूजा पिंटू काळे, शिवानी आर्यन काळे, नेहा रेवण काळे, करीना जालिंदर काळे, सपना मगर भोसले, अश्विनी महेंद्र काळे, कोमल काळे अशी या 9 आरोपी महिलांची नाव आहेत. या सगळ्या महिला 18 ते 40 या वयोगटातल्या असून त्या धाराशिवच्या रहिवासी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. धावत्या रेल्वेत दरोडा घालणारी महिलांची ही टोळी सोलापूर आणि पुणे विभागात सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. याबाबतची माहिती पुणे विभागाला सुद्धा देण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या महिलांकडे 2 कटर देखील सापडलेली आहेत. यातल्या काही महिलांवर या आधी सुद्धा कुर्डुवाडी रेल्वे पोलिसात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. दौंड, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा रेल्वे पोलिसात त्यांच्यावरती गुन्हे दाखल असल्याची माहिती ही समोर आली आहे. या 9 जणींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(4) नुसार दरोड्याच्या तयारी अंतर्गत गुन्हा हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्याकडनं पोलीस अधिकचा तपास हा करतायत. आता या घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडनं प्रवाशांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरू असल्यानं या काळामध्ये रेल्वेत मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन या टोळ्यांकडनं चोरीचे प्रकार केले जातात. महिलांवर सहसा संशय घेतला जात नाही. तसंच या महिला हातामध्ये एखादं तान्हं बाळ घेऊन ट्रेनमध्ये शिरतात. त्यामुळे त्यांचा उद्देश नक्की काय आहे हे कळणं अवघड असतं. या महिलांकडनं धावत्या ट्रेनमध्ये छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या जातात, तर काही वेळा या महिला पुरुषांना मदत करणाऱ्या सहआरोपी देखील असतात. या महिलांकडे ट्रेनमध्ये आधी संपूर्ण रेकी केली जाते. त्यानंतर कुठल्या डब्यात चांगली लूट मिळू शकते याची माहिती पुढच्या स्टेशनवर असलेल्या टोळीतल्या पुरुषांना दिली जाते. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या स्टेशनवर ट्रेनमध्ये चढणारे पुरुष अचूक त्याच डब्यामध्ये दरोडा टाकून मोठी लूटमार करतात आणि लगेचच लंपास होतात. पोलिसांकडनं ही माहिती देण्यात येते. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहण्याची गरज असून कोणत्याही व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसल्या तर त्याची माहिती त्वरित रेल्वे पोलिसांना देण्याचं आवाहन पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे. पण मध्य रेल्वे पोलिसांच्या कर्तबगारीनं त्यांच्या नेटवर्कनं धावत्या ट्रेनमध्ये केलेल्या या कारवाईमुळे सिद्धेश्वर एक्सप्रेस मधला दरोड्याचा मोठा प्लॅन उधळून लावलाय. रेल्वे पोलिसांच्या या कारवाईचं सध्या कौतुक होताना दिसतेय. सिद्धेश्वर एक्सप्रेस मधल्या फसलेल्या दरोड्याच्या या प्लॅन बद्दल आणि रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला फॉलो आणि सबस्क्राईब करा.